रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात अजून कुठलाही तिढा जो आहे तो सुटलेला पाहायला मिळत नाहीये. मात्र लवकरच हा तिढा सुटेल असं म्हणण्यात येत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी भरत गोगावले आहेत. भरतशेठ, खरं तर उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये एक इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की 15 ऑगस्टला ध्वजारोहण जे आहे ते पालकमंत्री म्हणून भरत गोगावलेच करतील. तुम्हाला काय वाटतं, हा विश्वास सत्यामध्ये उतरतोय? आता उदय सामंत त्यांनी जे काही बोललेलं ते एक जबाबदार व्यक्ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि आम्ही तर एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा या तिघांवरती सोपवलेलं आहे. तिघजण जे बसून निर्णय घेतील तो योग्य घेतील असं आम्हाला वाटतंय. आणि आमचे काही सहकारी आहेत आणि 10 दिवस आहेत याला झेंडावंदनाला, तर त्याच्या अगोदर हा निर्णय होईल अशी थोडी अपेक्षा आम्हाला वाटते. पण गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर हाच प्रश्न कायम राहिलाय की रायगडचं पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार. महायुतीमध्ये कुठलीही चढाओढ नाहीये. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या असं नेहमीच म्हटलं जातं. मग रायगड संदर्भात हे भिस्त कोंगडं कशासाठी आहे? आता ते आमच्या तिन्ही नेत्यांना आम्ही पूर्ण सांगितलेलं आहे की आपण जो निर्णय घ्याल तो, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ते तिघजण बसून जो निर्णय करतील तो आम्हाला कोणालाही असेल तो मान्य करावा लागेल, हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. रायगडमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे, आमदार जास्त आहेत, तर मग हे पद जे आहे ते शिवसेनेकडे यावं अशी इच्छा गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही व्यक्त केली आहे, शिवसेनेच्या अनेक आमदारांनी व्यक्त केलेली आहे. आता तर थेट मंत्री देखील व्यक्त करताना बघायला मिळत आहेत. वस्तुस्थिती आमचे 3 आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे आणि एनसीपीचे एक आमदार आहे. आणि त्या अनुषंगाने जनतेची मागणी आहे, जनता बोलते, आणि त्या अनुषंगानेच आम्ही सांगितलं की आपल्याकडे असावं, ते सांगतायत त्यांच्याकडे असावं, असं प्रत्येकजण आपापल्या परीने बोलतोय. परंतु आज जो काही निर्णय आम्ही ह्या तिन्ही नेत्यांकडे दिलेला आहे ते चांगला निर्णय घेतील एवढी आम्हाला अपेक्षा आहे. हा सलोखा, हा महायुतीचा सलोखा कायम राहावा म्हणून एकदा मंत्रीपद राष्ट्रवादीला किंवा एकदा शिवसेनेला असा कुठला तरी एक समीकरण या निमित्तानं यावं असं नाही वाटत? मंत्रीपद नाही, पालकमंत्रीपद प्रत्येकाला वेगवेगळं वाटतं, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु जे आम्ही मगाशी सांगितलं, जे आमचे नेते मंडळी आहेत आणि ते योग्य निर्णय करतील, जे काय असेल तो आम्ही मानू असं आम्ही सांगितलं. दिल्लीमध्ये खरं तर आता एकनाथ शिंदे आज संध्याकाळी जात आहेत, उद्या पण त्यांच्या बैठका असतील. तुम्हाला वाटतं दिल्लीमधून काही सूचना केल्या जातील या संदर्भातल्या आणि पालकमंत्री पदासंदर्भात? ती गोष्ट आम्ही नाही काही सांगू शकत. साहेबांचं काय काम आहे, काय वेगळं आहे ते आम्ही कधी विचारत नाही आहे. कारण नेते आहेत ते योग्य कामासाठीच जातात आणि योग्य निर्णय करतात. त्याच्यामुळे आम्ही कधी काय त्यांना विचारत नाही की कशाला चाललंय किंवा काय. परंतु ते जाऊन आल्यानंतर काय असेल ते सांगतात, तसं काय अडचण नाही. नाशिकचा मंत्रिपदाचा तिढा देखील कायम आहे. म्हणजे रायगड आणि नाशिक खरं तर दोन्हीकडे शिवसेनेनी इच्छा दर्शवली आहे. तुम्हाला वाटतं की दोन्हीकडे शिवसेनेची ही इच्छा पूर्ण होईल पालकमंत्री पदासंदर्भात? मगाशी आपल्याला कल्पना दिलेली आहे की ज्यावेळेला महायुतीचं सरकार 5 वर्ष आम्हाला चालवायचं आहे, त्यासाठी तिघजण जो काय निर्णय घेतील तो महायुतीच्या हिताचा असेल आणि तो हिताचा निर्णय आम्ही मानून पुढे चालू, हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. सर, धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.